नमस्कार मित्रो. पोलीस भरती बॅट्समॅनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांना म्हणजे महिला पुरुष दोन्ही वर्गासाठी एक स्कीमसारखं आपण एक चालू केलेलं आहे. जे बी मुलं घरून प्रॅक्टिस करतात किंवा ह्याच्या पहिले बॅच केलेली आहेत वाजवायला किंवा जे मुलं इतर कोणी गावात म्हणजे जे बँडवाले राहतात त्यांच्याकडून प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी किंवा ज्याच्याकडे प्रॅक्टिस वाजवायला वगैरे येतो चांगलं पण प्रॅक्टिस म्हणजे वेस्टर्नची नाही, त्यासाठी आपण एक PDF तयार आहे आपल्याकडे. PDF तुम्हाला भेटून जाईल. PDF ची फीस जास्ती काही नाही. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, त्याच्यावर तुम्हाला जे बी काय त्याची फीस आहे ते सांगू. एकदम कमी फीस आहे. फीसबद्दल तर काही हे नाही, कुणाला अडचण येणार नाही. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ज्यांनी पैसे पेमेंट पे केलं आहे त्यांचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती व्हॉट्सअपचा ग्रुप त्याच्यावरती त्यांना ॲड करतो आणि जोपर्यंत भरती पूर्ण होणार नाही तोपर्यंत म्हणजे भरतीपर्यंत पूर्ण भरतीचा अपडेट देतो. वेस्टर्नचा रोजच्या रोज मी त्याच्यावर 5-10 असे प्रश्न टाकतो आणि काही तुम्हाला कुणाच्या शंका असतील, कुणाला काही समजत नसेल त्यांनी मग ग्रुपवर तसे मेसेज टाकले किंवा त्याला मी उत्तर देत असतो. आज प्रश्न सांगतो त्याचे उद्याला त्याचे उत्तरं पण टाकतो. म्हणजे तुम्हाला असं कुठला क्वेश्चन राहणार नाही. वाद्याची म्हणा, इतर वाद्याची माहिती, इन्स्ट्रुमेंटचे नावे वगैरे, ई फ्लॅट बी फ्लॅट कसे वाद्य आहेत, परत त्यांचे वाद्याची ओळख. बरेच वाद्याची काही मुलाला ओळख पण नाही, म्हणजे कोणकोणते वाद्य राहतात ते वाद्याची ओळख. असं रोजच्या रोज मी म्हणजे 1-2 दिवस आड, 2 दिवसाला 3 दिवसाला असं लेक्चर टाईप मी व्हिडिओ बनवतो आणि तसं ग्रुपवर टाकत असतो. म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला होतो. तुम्ही प्रॅक्टिस ऑलरेडी करत आहे, तुम्ही जिथं प्रॅक्टिस करा ते पण करा आणि मी जे सांगितलेलं आहे ते पण करा. म्हणजे तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या कलेमध्ये म्हणजे अजून थोडासा भर पडेल. कुठून बी भेटो, मार्गदर्शन चांगलं घ्या. म्हणजे टेस्ट क्वालिफाय होणं महत्त्वाचं आहे. कारण ग्राउंडला किती जरी पोरं असले, फॉर्म किती जरी आले, तर मेन महत्त्वाचं स्टेट ट्रायलच महत्त्वाची आहे. कारण टेस्ट जर व्यवस्थित नाही गेली तर काय मतलब नाही. तुम्हाला 48-49 मार्क पडून सुद्धा काही फायदाच नाही. तुम्हाला 50, 51, 52 मार्क घेतलेच पाहिजे आणि तेवढ्या मार्कासाठी काय असं जास्ती तेवढं हार्ड पण नाही. टेस्ट घेणं म्हणजे असं काय लय हार्ड नाही. तिथं कोणी संगीतकार येत नाहीत. बट त्यांच्यापुढं फक्त ठीकठाक वाजवलं पाहिजे. आपल्याला जो पण गाणे येतात ते त्यांच्यापुढं वाजवत असताना चुकलं नाही पाहिजे. त्यांनी काही थेरटिकल माहिती विचारली ते तुम्हाला आली पाहिजे. मागच्या वर्षी भरती जशी झाली त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम पोराला मिनाम, क्रॅचिट, कोयवर हे बेसिक नॉलेज आहे. म्हणजे तर त्यामुळे ह्यावेळेस थोडासा माझा अंदाज असा होतो की थोडासा पॅटर्न चेंज होऊ शकतो. पॅटर्न चेंज म्हणजे थोडासा डीप लेवल विचारू शकतील. कारण एवढे पोरं म्हणल्यावर प्रत्येकाला एकच गोष्ट त्यांनी एकच प्रश्न ते विचारू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला अलग कुणाला हे काही शब्द कुणाला काही असं अलग विचारतात. ते काय असं पूर्ण विचारत नाहीत. तुम्हाला 4 म्हणा, 2 म्हणा, 3 म्हणा, जे बी काही प्रश्न विचारतात ते प्रत्येकाला अलग विचारतात. त्याच्यामुळं असं काय लिपीचा काय असा भरमसाठ वीज लई असा साठा नाही, पण जे बी ते प्रत्येकाला थोडं बहुत बेसिक नॉलेज काही ॲडव्हान्समध्ये तो आलं पाहिजे. मिनिमम क्रॅचिट इथं सर्वात येतो. मेडलिक, मायनर, हार्मोनिक, कॉमन कार्ड हे बिन गोष्टी आल्या पाहिजे. नोटेशन पण आल्या पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला गाणे 4-2 वाजवते त्याला काहीच मतलब नाही. तुम्हाला प्रॉपरली संगीताचा नॉलेज आहे. नोटेशन ओळखता येतो, नोटेशन लावता येतो, दुसऱ्या वाद्याबरोबर तुमचं वाद्य मॅच करता येतो. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला प्रॅक्टिकलला 50 मार्क आहेत आणि लिपीचेही 50 मार्क धरले तरी चालतो. कारण 25 लिपीचे आहेत आणि 25 मार्क स्वरज्ञान ज्ञान आणि लय गाण्याचे, म्हणजे ते पण जवळपास 50 धरून चाला, लिपीचं धरून चाला. कारण नोटेशन नोटेशन विचारू शकतात. दुसऱ्या नोटेशन वाद्यासोबत नोटेशन विचारू शकतात. मागच्या वेळेस रत्नागिरीलाच आहे. रत्नागिरीला अशी भरती झाली की सकाळी ग्राउंड झालं आणि त्या दिवशी बँडची टेस्ट झाली. त्याच्यामुळे कुठं असं होऊ शकतो, ग्राउंड झाले की ते टेस्ट होऊ शकते. कारण त्यांचा अधिकार आहे, त्यांना दिलेला आहे, त्यांच्या मनावर आहे ते टेस्ट. ग्राउंड झाले की लगेच घ्यायचं, 2 दिवसांनी घ्यायचं. त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस आतापासून करा तर तुमचं होऊ शकतो. आपल्याकडे वाद्याची माहिती असं तुम्हाला भेटून जाईल. PDF जर घेतले तर वाद्याची माहिती असं कुठलं, आता हे क्लारनेटचं माहिती. आता हे कोणती क्लारनेट आहे? हा बी फ्लॅट क्लारनेट आहे. हे अल्टो बॅरिटोन, हे अल्टो क्लारनेट आहे. अशा क्लारनेटचे एकूण किती प्रकार आहेत तुम्ही वाद्यणार आहे. आता सप्रानो क्लारनेट. आता सप्रानो वेगळा, हा सप्रानो क्लारनेट वेगळा. हे कुठल्या क्लिपमध्ये वाजतो, सप्रानो कोणत्या क्लिपमध्ये वाजतो त्याबद्दलची माहिती.
आता क्लॅरिनेटचे टोटल किती प्रकार आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे. हे तुम्हाला PDF-मध्ये या गोष्टी सर्व भेटेल आणि ग्रुपवर पण ह्याची माहिती भेटेल. आता हे आपल्याकडं 20-19 म्हणजे थोडा बहुत मराठी पण नॉलेज तुम्हाला भेटून जाईल. त्यांनी ज्यांना आवश्यकता त्यांनी PDF चा लाभ घ्या. PDF घ्या. PDF-मध्ये सर्व तुम्हाला व्यवस्थित शिकवलं जाईल. काय काय सर्व माहिती आहे त्या पुस्तकाची. मी हे तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात किंवा प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये ह्याची माहिती देत असतो. मी ज्यांना आवश्यक आहे त्यांनी लवकर वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे कॉल नका करू. कॉल काय मला रिसिव्ह नाही होत. तुम्ही मला मेसेज करा. मेसेजवरती तुमचा जे बी काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही वाजवण्याबद्दल जे काही म्हणजे करेक्शन असेल किंवा तुम्हाला कुठले मेजर वगैरे मार्क्स किंवा व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल ते पण आपण दिलं जाईल. ज्यांना काय आवश्यकता असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. नमस्कार.